न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सामान्यांचा नेता अशी ज्यांची ओळख आहे असे माननीय एकनाथ शिंदे सर आपल्यासोबत आहे. सर, सगळ्यात आधी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि खूपसं तुमचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. आणि न्यूज 18 लोकमतच्या सर्व स्टाफला आणि सर्व दर्शकांना पण सगळ्यांनाच शुभेच्छा गणेशोत्सवाच्या. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं मंदारना पण. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे तो आता द्विगुणित झालेला आहे मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर. तर या GR विषयी आणि एकूणच सध्या ज्या पद्धतीनं राज्यामध्ये वातावरण आहे त्याविषयी काय बोला? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा आपण करतो आणि याही वर्षी त्याचा उत्साह वाढतच गेलेला आहे, वाढलेलाच आहे. लाखो गणेश भक्त मुंबईमध्ये दर्शनाला येत असतात आणि मराठा आरक्षणाचा आपण म्हणालात, मराठा आरक्षणाचा जो हैदराबाद गॅजेट त्याचं जो काय GR आम्ही काल काढला आहे त्यामुळे देखील मराठा समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि त्या GR संदर्भात देखील म्हणजे आम्ही तो GR जो काढला तो अतिशय विचारपूर्वक मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आणि आम्ही मंत्रिमंडळ उपसमिती विखे पाटलांची, त्यांच्या सहकारी या सगळ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन ॲडव्होकेट जनरलशी बोलून इतर जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून तो हैदराबाद गॅजेटियरचा GR काल काढला आणि त्याचा लाभ मराठा समाजाला मिळेल. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्यावेळेला इथे आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पडद्यामागे या सगळ्या हालचाली सुरू होत्या. पडद्यामागे नाही, आम्ही पडद्याच्या समोरच करतो सगळं. आणि आता आज जी बैठक झालेली आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये सुद्धा बरेचसे निर्णय झालेत. आणि यामध्ये मी कालचा विषय जे सांगेन की जे GR काढताना मराठा समाजाला जे प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ आणि सोपी केली आणि जे प्रमाणपत्र देण्याचा जो नियम आहे, नियम 2012 त्याप्रमाणे सर्व कायदेशीर बाबी तपासून तो GR काढला आहे आणि तो GR आता प्रसिद्ध झालेला आहे. परंतु याचबरोबर OBC किंवा अन्य समाजाचं कुठे आरक्षण कमी होऊ नये, त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये याची काळजी आणि खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे सरकार सर्वांचं आहे, त्यामुळे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणारं हे सरकार आहे. त्यामुळे सगळ्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवून कालचा निर्णय झाला आहे. भुजबळांची नाराजी दूर करणार असं तुम्ही म्हणताय, ती कशी? आणि भुजबळ साहेबांना देखील मी होतो, मुख्यमंत्री स्वतः होते, अजितदादा होते आणि त्यांनाही आपण जे काही GR काढणार आहोत त्याबाबत कल्पना दिली आणि त्यांनीही म्हटलेलं आहे की मी त्याचं जे काही कायदेशीर त्याचं तज्ज्ञ लोकांशी, वकिलांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करीन म्हणून त्यांनी तेही त्याचा GRचा काही परिणाम जो आहे त्या बाबतीतही ते अभ्यास करतायत आणि त्यामुळे मला वाटतं जे काही आम्ही सरकारने निर्णय घेतलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे, कायदेशीर आहे, नियमाला धरून आहे. त्यामुळे नक्कीच जे काही गैरसमज किंवा संभ्रम आहे तो दूर होईल. आणि सर, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीवर येऊयात. बरेचसे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले. बैठकीमध्ये आज मुंबईतल्या मेट्रो संदर्भात आम्ही निर्णय घेतले. ठाण्याची मेट्रो, वर्तुळाकार मेट्रो आहे ती, पुण्याची मेट्रो आहे, नागपूरची मेट्रोचा दुसरा टप्पा असेल, MUTP 3चा टप्पा असेल, या सर्वच बाबतीमध्ये निर्णय घेतला. जवळपास 23,000 कोटी रुपये मेट्रोला मंजूर केलेत आणि ही मेट्रो जी आहे मुंबई MMR मधली ही टप्प्याटप्प्याने आपण त्याचं लोकार्पण करतो आहे.
परंतु हे कंप्लीट जे जवळपास 350 ते 400 किलोमीटरचं जे मेट्रोचं जाळं कंप्लीट होईल तेव्हा अगदी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. खूप लोकं जी आता आपली खाजगी वाहनं घेतात त्यांना कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर नक्की ते याचा उपयोग करतील आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला असतो तेव्हा त्याचा वापर करत असतात आणि म्हणूनच तो देखील मोठा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला ठाणे आणि नवी मुंबई एलिव्हेटेड रोडला देखील आज मान्यता दिली आम्ही. त्याचबरोबर मुंबईचं हायकोर्ट जे आहे ते आपण BKCमध्ये नेतो आहे त्याचा भूमिपूजनही झालं आहे. अच्छा. त्याला देखील 3,750 कोटी रुपये आज मंजूर केले. एकूण 7,000 कोटी रुपये खर्च आहे त्याला देखील आज चालना देण्याचं काम केलेलं आहे. आणि असे अनेक प्रकल्प आम्ही आज मंजूर करताना एक सर्वसामान्य माणसासाठी देखील संजय गांधी निराधार योजना अच्छा. जी 1,500 रुपये महिन्याला देत होतो त्याचे 2,500 रुपये केले. ओ, अच्छा. ही तर असे अनेक सर्वसामान्य लोकांसाठी देखील निर्णय हा. छान, छान. आणि त्याचबरोबर तुम्ही आता जे मेट्रोचे प्रकल्प सांगितले, मला असं वाटतं की पालिका निवडणुकीच्या आधी बक्षीस म्हणायचं का हे सगळ्यांसाठी? पालिका निवडणुका हे तर प्रकल्प आधीपासून चालू आहेत ना. हां, हां, हां. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काय काम करत नाही. हं, हं. हे ऑलरेडी ऑनगोईंग प्रकल्प आहेत आणि प्रोसेसमध्ये प्रकल्प आहेत. त्यामुळे हे प्रकल्प जे आहेत टप्प्याटप्प्याने आपण अनेक प्रकल्पांचं मी मुख्यमंत्री असताना मोदी साहेबांच्या शुभ हस्ते देखील लोकार्पण केलं. आता देवेंद्रजींच्या काळामध्ये आणखी काही लोकार्पणं होतील. त्यामुळे हे जे आहे ते ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे शेवटचा टप्पा होईपर्यंत. आता सर, पालिका निवडणुकांविषयी आपण बोलतोच आहोत, तर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी कशी आहे? खरं म्हणजे निवडणुकीसाठी शिवसेनेला तयारी करावी लागत नाही. किंबहुना आता महायुती आपण म्हणूया. हां, हां. कारण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हं, हं. अगोदरचं काय होतं ते मी त्याच्यात जात नाही. हं, हं. परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीला आम्ही देवेंद्रजी आणि आम्ही दोघंच होतो. हं, हं. पण त्यावेळेस मुंबईसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, या ठिकाणी संपूर्ण रस्ते 2 फेजमध्ये आम्ही कॉन्क्रीटचे करतो आहे. एक टप्पा जवळपास पूर्ण होतो आहे. दुसरा टप्पा अर्धा झाला आहे. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि खड्ड्यांचा प्रवास लोकांना करावा लागणार नाही. होणाऱ्या दुर्घटना टळतील आणि वाहतूक कोंडीही दूर होईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही अगदी वस्ती जसं ते आता ते नाव मी घेत नाही दिल्लीचं मोहल्ला क्लिनिक, परंतु एक बाळासाहेबांच्या नावाचं आम्ही जे काय आपला दवाखाना केला आहे त्याचाही लोकांना फायदा होतो आहे. आज आपण STP जे आहेत आज विदाऊट ट्रीटमेंट पाणी समुद्रात सोडतो आपण गेले अनेक वर्ष. मुख्यमंत्री झाल्या आम्ही तो निर्णय घेतला. 7 STPची कामे सुरू आहेत. आता पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण हे प्लॅन्ट सुरू होतील आणि ट्रीटमेंट केलेलं शुद्ध पाणी समुद्रात जाईल. आता जे काळं क्षार जातं निळं पाणी, स्वच्छ पाणी म्हणजे प्रदूषण विरहित, प्रदूषणमुक्त समुद्र हाही आम्ही हे करतो आहे. आणि त्यामुळे असे अनेक प्रकल्प जे आहेत, सुशोभीकरणाचे अनेक प्रकल्प आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पार्क आम्ही करतो आहे, म्हणजे त्याला अर्बन फॉरेस्ट म्हणू आपण, ते त्याच्यावर आम्ही मोठा प्रमाणावर भर दिलेला आहे. आणि एकंदरीत मुंबई करांसाठी मग आरोग्य सुविधा असतील त्या मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मिळाल्या पाहिजेत चांगल्या दर्जाच्या, त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे. आणि बाकी मुंबईसारखं शहर जे जागतिक दर्जाचं शहर आहे आणि त्या बाबतीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील म्हणालेत की मुंबई एक आर्थिक राजधानी तर आहेच आणि फिनटेक हब व्हायला पाहिजे या ठिकाणी. आणि तशा प्रकारचं शहर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लोकांना माहीत आहे की झालेला बदल काय आहे. आता देखील आपण पाहिलं
की कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल. कोस्टल रोडला पण गती देण्याचं, चालना देण्याचं काम सरकारनेच केलं आणि अटल सेतू केला आपण. हे सगळे जे काही दुसरं वरळी सीलिंग जो आहे तो आपण पुढे वर्सोव्यापर्यंत नेतो आहे. वर्सोवा टू बांद्रा टू वर्सोवा, वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार. हे सगळं जे काय आता एवढे प्रकल्प मी तुम्हाला सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल. पण मुंबईतले मोजकेच सांगतो. त्यामुळे मुंबईकर जो आहे, हाऊसिंगमध्ये आम्ही गृहनिर्माण पॉलिसी नवीन केली. मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, फेकला गेला आहे, त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं निर्माण करतो आहे. SRAचं क्लस्टर, म्हाडाचं क्लस्टर, जेणेकरून त्यांना चांगल्या ॲम्युनिटीज मिळतील, ओपन स्पेस मिळेल, नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळतील, गिरणी कामगारांना घरं मिळतील, स्टुडंट हॉस्टेल त्याच्यामध्ये होईल. नवीन पॉलिसी आम्ही केली आहे हाऊसिंगची. त्यामुळे यामध्ये मुख्य उद्देश म्हणजे जे प्रकल्प रखडलेत, अडचणीत आलेत, घरांचं स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर लाखो घरांची निर्मिती आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्यासाठी फक्त डेव्हलपरवर अवलंबून न राहता ज्या आमच्या गव्हर्मेंट ॲथॉरिटीज आहेत, म्हणजे सिडको आहे, म्हणजे SRA, म्हाडाबरोबर सिडको, MMRDA, MIDC, MSRDC, BMC या सगळ्यांना घेतलं आम्ही. तर हे सगळं आहेच. आणि हे मुंबईकरांसाठी रखडलेले प्रकल्प पुढे नेण्यासाठी. आणि उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, रमाबाई आंबेडकर नगर आहे 17,000 घरांचं, ते देखील SRA आणि MMRDA करते. तर हे सगळं आहेच. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विचार केला तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मला वाटतं हे सगळं तुमच्याकडे आहे. पण त्याच वेळेला मतदारांना नवीन एक समीकरण पाहायला मिळेल का? कारण तुमची भेट झाली राज ठाकरेंसोबत, मुख्यमंत्र्यांचीही भेट झालेली आहे. आता आम्ही महायुती म्हणून तर लोकसभा लढवली, विधानसभा लढवली, दोन्ही निवडणुका जिंकल्यात. तर महायुती तर आमची आहेच. राज ठाकरे. महायुती मुंबई आणि जी निवडणूक आहे ती जिंकेल आणि थम्पिंग मेजॉरिटीने जिंकेल. कारण कामाच्या जोरावर मी हे बोलतो आहे, विकासाची कामं केली म्हणून मी हे बोलतो आहे. आता बाकी तर समीकरणं जी आहेत तुम्ही म्हणताय ते तर आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर समीकरणं अनेक बदलत असतात. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. ठीक आहे. धन्यवाद सर.